मित्रांनो, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात 27 जानेवारी 2026 रोजी एक ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर सहमती झाली आहे, ज्याला मदर ऑफ ऑल डील्स असे म्हटले जात आहे. हा करार 20 वर्षांच्या चर्चेनंतर झालेला असून तो दोन्ही बाजूंना मोठा व्यापारिक लाभ देणारा ठरणार आहे. यामुळे वस्तूंवरचे अधिकतर टॅरिफ म्हणजे टॅक्स कमी किंवा अजिबातच नसणार आहे, ज्यामुळे उत्पादने स्वस्त होतील. या समझोत्यानं भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान जो मुक्त बाजार तयार होईल, त्यात सुमारे जवळपास 2 अब्ज लोक सहभागी होतील. त्यामुळे व्यापार, गुंतवणूक, रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. 31 जानेवारी 2026 रोजी भारतात काही इस्लामी देशांचे प्रतिनिधी येत आहेत. भारत व अरब विदेश मंत्र्यांची ही दुसरी बैठक आहे, जी भारत आयोजन करतो आणि त्यात भारत आणि संयुक्त अरब अमिरात म्हणजे युनायटेड अरब इमारेट्स हे संयुक्तरित्या अध्यक्षता करणार आहेत. या बैठकीचा उद्देश भारत व अरब जगाच्या देशांमध्ये कूटनीतिक, आर्थिक, ऊर्जा, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य वाढवणे हा आहे. अरब लीगचे सर्व 22 सदस्य देश त्यांच्या परराष्ट्र मंत्री किंवा वरिष्ठ प्रतिनिधी अधिकारी हे यामध्ये सहभागी होणार आहेत. 1 फेब्रुवारी रोजी भारताचं बजेट आहे हे तर तुम्हाला माहित असेलच. तिथून पण मार्केटसाठी काही दिलासा मिळू शकतो. अमेरिका विविध देशांवर टॅरिफ म्हणजे टॅक्स लावतो आहे. म्हणून काही इन्व्हेस्टर्स धास्तावलेले आहेत, जे फॉरेनचे इन्व्हेस्टर्स आहेत ते धास्तावलेले आहेत. डॉलर 4 वर्षाच्या निचांक पातळीवर असून जवळपास 9% खाली पडलेला आहे आणि रुपया त्या मानाने 83 रुपयांवरून 92 रुपयांपर्यंत खाली गेलेला आहे. या कारणामुळे फॉरेन गुंतवणूकदारांना 1% देखील फायदा झालेला नाहीये यावर्षी आणि त्यामुळे ते मार्केटमधून सतत पैसा काढून घेत होते आणि अजूनही काढून घेत आहेत. परंतु आज 30 जानेवारी रोजी 2251 करोड रुपयांची खरेदी फॉरेन गुंतवणूकदारांनी केलेली आहे. अमेरिकेची जर ट्रेड डील भारतासोबत व्यवस्थित झाली, नीट झाली, तर मात्र मार्केटमध्ये पुन्हा आपल्याला हरियाली बघायला मिळणार आहे आणि तिथून एक रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. लॉंग टर्मसाठी आपल्याला SIP कंटिन्यू ठेवायचे आहे मित्रांनो. अजिबात घाबरायचं नाहीये. मागील अनेक वर्षांचा इतिहास आहे. जेव्हापासून मार्केटमध्ये SIP सुरू झालेली आहे, तेव्हापासून ज्यांनी ज्यांनी SIP केलेली आहे त्यांनी एक चांगली संपत्ती निर्माण केलेली आहे आणि आपल्याला ही चांगली संपत्ती निर्माण करण्यासाठी आपल्याला SIP वर भरोसा ठेवावा लागेल आणि SIP सोबतच स्वतःवर आणि भारतावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. कारण की भारत आता 4थ्या स्थानावर असून लवकरच आपण 3ऱ्या स्थानावर पोहोचणार आहोत. त्यामुळे SIP सही है, म्युच्युअल फंड सही आहे आणि त्यात तुम्ही गुंतवणूक करत राहा. थँक्यू.